महापौर राहिले, अनेक वेळा आमदारही राहिले, मंत्री राहिले आणि मी स्वतः म्हणजे मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की मी ते महापौर असताना मी गेलो होतो. मी एक दिवसभर त्यांच्यासोबत इंदोरमध्ये फिरलो. जेवढ्या लोक भेटले त्या प्रत्येकाला ते नावाने ओळखत. त्यांच्या ऑफिसमध्ये, बाहेर, रस्त्यावर, जिथे कुठे प्रत्येकाला ते नावाने ओळखत. आणि कैलासजींची खासियत अशी आहे की ते इलेक्शन एक्सपर्ट आहेत. मध्य प्रदेशचे जेवढे बाय इलेक्शन होतात तिथे कैलासजींवरच जबाबदारी असते ते इलेक्शन निवडून आणायची. सगळ्यात महत्वाचं बंगालमध्ये जे परिवर्तन आपण सगळ्यांनी बघितलं ते कैलासजींनी तिथे जवळजवळ वर्ष 2 वर्ष बसून राहिले बंगालमध्ये. आणि बंगालमध्ये तर इतका त्यांच्यावर जानलेवा हमला झाला, त्यांच्यावर केसेस झाल्या, तरी देखील कैलासजींनी तिथे पूर्ण पक्ष उभा केला आणि ती निवडणूक त्या ठिकाणी लढवली. त्यामुळे खरं म्हणजे इतक्या मोठ्या लेवलचे नेते आपल्याला नागपूर आणि आपल्या भागाकरता दिलेले आहेत. आपण जेवढा जास्त